नमस्कार. केंद्रीय मंत्रिमंडळातले एक अत्यंत कार्यक्षम मंत्री, कामाचा प्रचंड झपाटा असणारे नेते आणि अत्यंत दिलखुलास माणूस अशी ज्यांची ओळख आहे त्या नितीनजी गडकरींना आज आपण भेटतो आहोत. नितीनजींनी कारकिर्दीची सुरुवात एक कार्यकर्ता म्हणून अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांची भित्तीपत्रकं सायकलवर फिरून लावणारा कार्यकर्ता ते आत्ता राष्ट्रीय पातळीवरचा एक अतिशय महत्त्वाचा नेता, हा जो आपला प्रवास आहे याच्याकडे आपण कसं पाहता, राजकारणाकडे कसं पाहता? हा प्रवास संघर्षाचा आहे. जेव्हा पक्षाला सतत अपयश मिळत होतं आणि मी ज्या वर्षी प्रवेश केला त्या वर्षी पुण्यात गेलो होतो. स्टेशनच्या बाहेरच्या भिंतीवर लिहिलं होतं, पर्याय पर्याय म्हणून ओरडतात कोण, ज्यांचे लोकसभेत निवडून आले 2. त्या काळात मी सुरुवात झाली. यश कुठेही दूर दिसत नव्हतं. पण मला आज कधी कधी असं वाटतं की आज जसं मी राजकारण बघतो की लोक पटकन एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उडी घेतात. राजकारणाला ते चालणारच आहे, सगळ्याच पक्षात चालतं, आमच्या इकडे चालतं. पण मला वाटतं की विचार भिन्नतेपेक्षा विचार शून्यता ही मोठी समस्या आहे. पण त्या काळामध्ये एक प्रकारची राजकीय अस्पृश्यता होती. हो, म्हणजे श्रद्धांजलीच्या सभेत देखील जनसंघाच्या माणसाला बोलवलं किंवा काही झालं तर लोकांना ऑब्जेक्शन, यांना कशाला बोलायला लावलं, अशा टाईपचं हेट्रेट होतं. सभांमध्ये गोटे मारायची लोक, अनाऊन्समेंट करायला जायचं तर गोटे मारायचे. ज्या भागात आज आम्ही सगळीकडे निवडून येतो तिथे गोटे मारायचे, सभा होऊ द्यायची नाही. गांधींचे खुनी आहे म्हणायचे, जातीवाचक शिवाय द्यायचे. त्या प्रतिकूल स्थितीमध्येही पण आमचे कार्यकर्ते त्यावेळेचे जुने बिचारे कष्टाने प्रवाहाच्या विरुद्ध पक्षाचा विचार करून आनंदात काम करायचे. आयुष्य त्यांनी खपवलं, पिढ्यानपिढ्या गेल्या. यशाचा कुठे मागमुसाही नव्हता. आणि त्या काळामध्ये मला काम करण्याची संधी मिळाली. मला खूप आता चांगले दिवस पाहायला मिळाले. पण मनात नेहमी व्यथा असते की त्या काळात प्रतिकूल परिस्थितीत काम करणाऱ्या त्या असंख्य कार्यकर्त्यांनी जर या पक्षाला वाढवलं नसतं, प्रवाहाच्या विरुद्ध काम केलं नसतं, कदाचित जनतेचा क्षोभ सहन नसता केला तर माझ्यासारख्या तरुण पिढीच्या लोकांना आता यावेळचे हे दिवस नसते दिसले. त्यामुळे आम्ही जे काही आहोत ते त्यांच्यामुळे आहोत. ही जी तुमची कृतज्ञतेची जाणीव आहे ही तुमच्या संबंध वागण्यामध्ये आणि बोलण्यामध्ये नेहमी प्रगट होत असते. पण या पार्श्वभूमीवर आता प्रश्न असा येतो की आत्ता पक्षांतराचा आपण उल्लेख केला. आज या पक्षातला माणूस उद्या त्या पक्षात येतो आणि पटकन तो उमेदवारही होतो, कधी कधी मंत्रीही होतो. तर हा जुन्या निष्ठावंतांच्यावरती एक प्रकारे अन्याय नाही का? कसं आहे की जो पक्ष 51% जास्त असतो तिथे कार्यकर्ताच उभा राहतो. पण जिथे आपण जिंकू शकत नाही, कसं आहे, कन्व्हिक्शन, आयडिओलॉजी, सिद्धांत हे वेगळे आहेत आणि निवडणुकीतलं यश आणि इलेक्टिव्ह मेरिट हे वेगळं आहे. दुर्भाग्य किंवा सौभाग्य म्हणा, दोन्ही गोष्टी रिॲलिटीमध्ये आहे. आणि ज्याचे जास्त निवडून येतात तो सिकंदर. त्याच्यामुळे ज्या ठिकाणी आपली ताकद आहे तिथे तर आपण आमच्या कार्यकर्त्याच उभं करतो, नाही तिथे उभं करावं लागतो. आता हे सगळ्याच ठिकाणी चालू आहे. होय, हे गमतीने म्हटलं की हे काळ्या पिवळ्या टॅक्सीसारखं आहे, कोणी यावं, मीटर डाऊन करा, कुठे बसा, कुठे जावं. पण हे आता ऑब्वियस झालेलं आहे. सांप्रदायिकता, जातीयता आणि परिवारवाद बाय अँड लार्ज मी याच्या खूप विरोधात आहे. माझे मुलं मुली बायको कोणी राजकारणात नाही आहे. आणि मी सांगितलं की तुम्ही स्वतः काम करा, लोकांनी तुम्हाला म्हटलं तर गोष्ट मी नाही म्हणणार. थोडंसं या सगळ्याच बाबतीत लोकांचं प्रबोधन करणं आवश्यक आहे. जेव्हा लोकशाही ही विचारानुरूप चालेल, एखादा म्हणून आमच्या विचाराच्या विरुद्ध आहे, वर्धन साहेब होते, कम्युनिस्ट पक्षाचे मोठे नेते होते, पण आम्हाला त्यांच्याबद्दल आयकॉन मानायचो, आदर होता. त्यांच्या विचाराशी आमची सहमती नव्हती, पण त्या माणसाची त्याच्या विचाराबद्दल असणारी प्रामाणिकपणा, निष्ठा विरोधात होते आम्हाला, तरी पण आम्हाला त्याचा आदर होता.
त्यामुळे कालांतराने जनतेलाच यातून जनता दिवशी सिद्धांतनिष्ठित होईल, विचारानुकूल होईल. लोकशाहीमध्ये आपले मतं ठरवत असताना जात, पंथ, धर्म, भाषा, परिवारवाद, सांप्रदायिकता, जातीयता त्यावरती उठून समाज आणि देशाच्या हिताचा निर्णय करतील, तेव्हा आपोआप राजकारण दुरुस्त होईल. शेवटी जनतेतून सुधारणा झाल्या की आपोआप राजकीय पक्ष सुधारणा होणार. हां, पण हे कसं आहे, जनतेतून आधी होणार का नेत्यांकडून आधी होणार असा हा प्रश्न राहील. नेत्यांनी केलं पाहिजे. हां पण तुम्ही मला दुसरा प्रश्न विचार की तुम्ही जे म्हणता हे सगळं झालं पाहिजे, मग तुमच्या पक्षात का झालं? हां तर या सगळ्याच प्रश्नाची समर्पक उत्तर माझ्याजवळ नाही आहे. पण मला व्यक्तिगतरित्या वाटतं, मी नेहमी म्हणतो काही चांगली माणसं मला भेटतात, म्हणतो राजकारणात जावं, तर म्हणतात मग तुमची पार्टी मला नाही पटत. म्हणलं मग काँग्रेसमध्ये जा. हां हां शेवटी सगळ्याच पक्षामध्ये चांगली माणसं जाणं हो हेच लोकशाहीमध्ये गुणात्मक परिवर्तन हो आहे. हो विचाराची लढाई विचाराने झाली पाहिजे. होय. त्यामुळे प्रत्येक पक्षात गुणात्मकरित्या नेतृत्वाचा विकास होणं, यातूनच लोकशाही मजबूत होणार. आणि आपल्या निवडणुका म्हणजे जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाही उत्सव आहे. होय. सगळं जग बघतं आहे, कारण वर्ल्डमधली सगळ्यात मोठी डेमोक्रेसी आहे. हो. आणि ही जेव्हा विचाराधिष्ठित होईल तेव्हा नक्कीच आपल्या लोकशाहीमधला गुणात्मक बदल हा आपल्या देशाकरता उपयोगाचा पण जगाकरता राहील. पण हा आता आदर्शवाद झाला. हो. आणि आदर्शवाद आणि व्यावहारिकता म्हणजे मी आदर्शवादी विचारधारेचा कार्यकर्ता आहे. हो. पण तुम्ही मला विचारलं तर मी सांगेन मी 100% आदर्शवादावर चालू शकत नाही, याची मला खंत आहे. मी ती मला कबुली देतो, पण असं व्हावं असं मला वाटतं. मी प्रयत्न करेन, पण अनेक गोष्टीत मलाही पण कॉम्प्रोमाइज करावं लागतं. याचं कारण पॉलिटिक्स इज अ गेम ऑफ कॉम्प्रोमाइजेस, कंपल्शन अँड लिमिटेशन्स. हो. त्यामुळे सगळ्यांना व्हाईस चान्सलर जो आहे विद्वान, त्यालाही एक मत आहे. हो. आणि जो पाकिट मारून आला नुकताच त्यालाही एक मत आहे. त्याच्यामुळे तुम्हाला दोघांचंही मत पाहिजे. हो. त्यामुळे या अशा स्थितीमध्ये मधल्या ह्याच्यात ही प्रक्रिया गतिशील करून यात सुधारणा करणं हे आवश्यक आहे. याचं कारण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आता मी त्यावेळी प्रयत्न केला, काही यशस्वी झालो, पण फार यश मिळालं नाही. मी म्हणतो की पॉलिटिक्स इज अ इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशो इकॉनॉमिक रिफॉर्म. सत्ताकारण वेगळं हो. आणि सत्ताकारण म्हणजे राजकारण नाही आहे. हो. समाजकारण, राष्ट्रकारण, विकासकारण आणि राष्ट्राच्या हिताकरता असणारं अर्थकारण म्हणजे राजकारण आहे. पण सगळं 100% लोकांना सत्ताकारण म्हणजेच राजकारण वाटतं. हो. आणि म्हणून ही डेफिनेशन बदलवण्याची जबाबदारी आमच्यासारख्या नेत्यांची आहे. आणि त्याच्याकरता एक पिढी, एक जनरेशन सुसंस्कृत विचारांनी प्रभावित होऊन जेव्हा काम करेल तेव्हा बदल होईल. ही प्रक्रिया खूप मोठी आहे. पण याला 4 स्तंभ जे आहेत लोकशाहीचे, ज्युडिशरी, एक्झिक्युटिव्ह विंग, लेजिस्लेटिव्ह विंग आणि मीडिया, या चौघांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे. आणि प्रत्येकाचा रोल महत्त्वाचा आहे. हो. आणि कुठेतरी वायडर इंटरेस्ट समोर ठेवून जर केलं तर होईल, पण हे झालं पाहिजे असं मला वाटतं. मी माझ्या परीने प्रयत्न करतो, पण मी हे बोलत असताना मला याची खंत आहे. कारण माझा आग्रह असतो की जे आपण करू तेच बोललं पाहिजे, जे बोललो तेच केलं पाहिजे. या विषयात मात्र मी थोडीशी खंत आहे की मी जरी म्हणतो रे अनेक वेळा मलाही पण या सगळ्या प्रक्रियेत हे कॉम्प्रोमाइजेस करावे लागतात. त्यामुळे माझा नैतिक अधिकार 100% बोलण्याचा नाही आहे, पण माझ्या मनातली खंत थोडीशी दूर करू नये. पण मला प्रामाणिकपणे असं वाटतं की बदल झाला पाहिजे आणि आम्ही सगळ्यांनी एखादा प्रयत्नशील असला पाहिजे. हे तुम्ही मोकळेपणानं म्हणतात हेच विशेष आहे. नॉर्मली राजकारणी लोक इतकं मोकळेपणानं हे सगळं सांगत नाहीत. हां, ते कसं आहे, ढोंगबाजी जास्त आहे. हां. मी नेहमी लोकांना म्हणतो की मी जसा आहे तसं समजून घ्या. हां. मी जे बोलतो आहे ते माझे गुणदोष आहेत समजून घ्या. माझ्यात काही सगळेच गुण आहे असं. आता अजून माझा एक मोठा प्रॉब्लेम आहे, लोकांचा नेत्यांवर विश्वास नाही हा प्रॉब्लेम असतो. हो. माझा मोठी समस्या अशी की लोकांचा माझ्यावर जास्तीचा विश्वास आहे. म्हणजे मला माझ्यावरचा विश्वास कमी व्हायला पाहिजे असं वाटायचं. कारण येणारा माणूस म्हणतो तुम्ही म्हटलं की होतं, तुम्ही म्हटलं की होतं. अरे मी म्हटलं मी काय रे बाबा आहे का अंगारा म्हटलं माझ्याची नाही होऊ शकत आहे. नाही तुम्ही म्हटलं की होतं. त्यामुळे कुठेतरी आपल्यावरचा विश्वासही थोडा कमी झाला पाहिजे, नाही तर लोकांच्या अपेक्षा आपण कशा पूर्ण करू. नाही, पण हा विश्वास कमी होण्यापेक्षा उलटा तो दृढ झाला पाहिजे. कारण दृढ ज्यांच्याबद्दल आहे असे नेते वाढले पाहिजेत. पण आता काही गोष्टी अशा असतात की ज्या खरोखर नाही होऊ शकत नाही.
बरं, स्वभाव असा आहे की खोटं आश्वासन देणं, खोटं बोलणं नाही जमत. म्हणजे निवडणुकीच्या काळातही आता जाहीरनामा त्यावेळेला मी सगळ्यांना काय सांगितलं, जे आपण करू शकतो ते सांगा, जे करू शकत नाही ते आश्वासन देऊ नका. आणि मागच्या वेळच्या जाहीरनाम्यात महापालिका, राज्य सरकारची निवडणूक आणि भारत सरकारची, त्या जाहीरनाम्याचा चार्ट तयार करा. आपण काय करू शकलो, काय करू शकलो नाही, जे नाही त्याची लिस्ट समोर ठेवा. आणि जाहीरनामा करताना हे सांगूया की या एवढ्या गोष्टी राहिल्यात. मी मिहानमध्ये 50,000 लोकांना रोजगार दिला असं सांगितलं होतं, पण 25,000 लोकच लागले. मी सांगितलं की माझ्या थोडा उशीर झाला, आले आहेत, सगळे कामं सुरू आहेत, बिल्डिंगा बनतात आहेत, 1 वर्षात 50,000 पूर्ण होईल, अजून 25, पण आता नाही झाल्या. हे जे तुम्ही मोकळेपणानं बोलता याच्यातून काही वेळेला अडचणी पण निर्माण होतात. म्हणजे आता उदाहरणार्थ तुम्ही असं म्हटलं होतं की मागच्या वेळेला आम्ही सत्तेवर येऊ की नाही याची खात्री नसल्यामुळे खूप मोठी आश्वासनं दिली. किंवा दुसरं एक तुम्ही विधान केलं होतं की सर्जिकल स्ट्राईक, त्याचं श्रेय, राजकीय श्रेय कुणी घेऊ नये. तिसरं एक छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेशच्या निवडणुकीनंतर तुम्ही एक वाक्य म्हटलं होतं की यशाची जशी जबाबदारी नेते घेतात तशी पराभवाची जबाबदारीसुद्धा नेतृत्वाने घेतली पाहिजे. हे तुम्ही मोकळेपणानं आणि यातल्या 3 गोष्टींमधला फरक सांगतो. हां, मी नेहमी म्हटलं की देशाची अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा हा राजकारणाचा विषय नाही आहे. आणि जेव्हा आपले जवान देशाकरता शहीद होतात त्या घटनांबद्दल संशय व्यक्त करणं म्हणजे आपल्या शूर जवानांचा अपमान आहे. जेव्हा आपण कोणाच्या विरुद्ध लढतो, जेव्हा लढाई होते, तेव्हा आपण सगळे एक आहोत. त्यामुळे देशाची सुरक्षा अंतर्गत आणि बाह्य ही राजकारणाच्या वरती असली पाहिजे. सैन्य लढतं, त्या विजयाचं, आणि मोदीजींनी पण सांगितलं की याचं श्रेय आपण घेता कामा नये. पण त्याचबरोबर ही गोष्ट महत्त्वाची आहे की याच्याबद्दल काय होतं, सगळ्यात जास्त आगीत तेल टाकायचं काम तर मीडिया करतं. आता मी इतके इंटरव्ह्यू देतो आहे, ते मला प्रश्न विचारतात की सर्जिकल स्ट्राईकचं काय झालं, मग निवडणुकीत फायदा होईल का तुम्हाला. मग मी म्हटलं समजा उदाहरण फायदा होईल, ते त्यांनी विचारलेला प्रश्न सांगत नाही. गडकरींनी सांगितलं की सर्जिकल स्ट्राईकचा फायदा होईल. आता कसं आहे की हे, म्हणून मी म्हणतो तुम्ही प्रश्न विचारू नका याच्यावरचा, शेवटी तुमची पण मदत पाहिजे. दुसरं, काही वेळा तर वस्तूचा विपर्यास केला जातो. आता मी दोन्ही गोष्टी पुण्यात घडल्या. मी 11 वाजता माझं भाषण संपलं, 11 साडे 11ला, 5 वाजेपर्यंत काही आलं नाही. मला नाव घ्यायला संकोच नाही. सरकारनामा म्हणून वेबसाईट आहे, त्यांनी 5 वाजता एक मिस्चियस न्यूज आपल्या वेबसाईटवर टाकली की त्या बँकेचे म्हटलं की बँकेत कधी प्रॉफिट होतो कधी लॉस होतो. प्रॉफिट आणि लॉसमध्ये दोन्ही वेळा संचालकांनी एकत्र राहिलं पाहिजे. आता आम्ही निवडणुका लढतो, आम्ही नाही का हारतो जिंकतो, आजच्या हारमध्ये उद्याची जीत असते, आम्ही त्याला ओन करतो आणि पुढे जातो. हार असेल तरी स्वीकारली पाहिजे, जिंकलो तरी स्वीकारलं पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे. आता उद्याचा विजय आहे. मी कुठेही कोणाचं नाव घेतलं नाही, राज्याचं नाव घेतलं नाही, काही नाही. 5 तास कोणाचा ट्यूब नाही लागला. 5 वाजता एका ठिकाणी न्यूज छापली की अमित शहानी पराभवाची जबाबदारी घ्यावी, नितीन गडकरी. आता जे मी बोललो नाही, ज्याचा मी उल्लेख केला नाही, ज्याची नावं घेतली नाही, ते करून आले. तुम्ही बघा मी ज्यात काय चुकीचं बोललो. मी म्हटलं लोकांच्या अपेक्षा सतत वाढत असतात, त्यामुळे अच्छे दिन हे मान्यवर असतात. माझ्याजवळ जेव्हा सायकलची लुना आली तेव्हा मला वाटलं माझे अच्छे दिन आले. पण ज्याच्याजवळ लुना आहे त्याला स्कूटर पाहिजे, स्कूटर आहे त्याला मोटरसायकल पाहिजे, मोटरसायकल त्याला कार पाहिजे, कार आहे त्याला मर्सिडीज पाहिजे, मर्सिडीज आहे त्याला अजून विमान घ्यायचं आहे. त्यामुळे मी असं म्हटलं की अच्छे दिन हे मान्यवर असतात, पण मिनिमम रोटी, कपडा आणि मकान, सस्टेनेबल जीवन मिळणं म्हणजे कम्पॅरेटिव्ह आपण मानूया चांगले दिवस आहेत. प्रत्येकाला एक लहानसं घर मिळालं पाहिजे, नोकरी, हाताला काम मिळालं पाहिजे, रोटी, कपडा, मकान मिळालं पाहिजे. एवढं मिनिमम तरी अच्छे दिन येते. पण काय आहे की त्यामुळे अच्छे दिन ही जी टर्मिनॉलॉजी आहे ही फिक्स नाही आहे. म्हणजे सापेक्ष आहे, तुलनात्मक आहे, ती सतत बदलत राहते. हेच मी बोललो. आता मी तुम्हाला, मी खरोखर इतका समाधानी आहे. आता मला काही प्रधानमंत्री होण्याचं मी स्वप्न पडत नाही, मी बघत नाही, मला काही घेणं देणं नाही, मी कोणाशी बोललो नाही. सगळेजण असं झालं, तुम्ही व्हाल का, तुम्ही व्हाल का, तुम्ही व्हाल का.
आता मी काहीच बोलत नाही, कुठे मी नाही होणार असं, कुठे माझा अजेंडा नाही, कुठे नाही, पण ते लावून देतात. आपण राजकारणात असलेल्या माणसाला पंतप्रधान व्हावंसं वाटणं ह्याच्यात गैर काय आहे? नाही, गैर काही नाही, पण मला नाही वाटत. हां याचं कारण हां मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मी एकदा एका इंटरव्ह्यूमध्ये परवा सांगितलं, राजकारणामध्ये ॲम्बिशन असणं स्वाभाविक आहे. मला ॲम्बिशन होती का? होती. आता जेवढं मिळालं ते माझ्या अवकादीपेक्षा जास्त मिळालं. पण मी परवा एक गंमत सांगितली. गंमत नाही आहे, एक भावनाप्रधान प्रसंग आहे. मी माझ्या प्राथमिक शाळेत शिकत असताना महालात राहायचो आणि त्या टिळक पुतळ्याजवळ असा चढाव होता. त्या सायकल रिक्षामध्ये बसायचं आणि त्याच्यामध्ये माझी आई, बहीण आणि समोर मी आणि असं लहान मुलं दोन. आणि त्या चढावावर तो असाच ग्रेडियंट असल्यामुळे तो रिक्षावाला उतरायचा आणि तो स्वतःच्या मेहनतीने तो खिचायचा. त्याला बघून खूप वाईट वाटायचं. मग मी पटकन उडी घेऊन रिक्षातून खाली उतरायचो. मी म्हणालो, आई किती वाईट आहे. नंतर मला कळलं की लोहिया म्हणाले की मी आयुष्यभर या रिक्षात बसणार नाही. हो. दीनदयाल उपाध्याय म्हणाले की माणूस माणसाला खिचतो, ही प्रथा ज्या दिवशी बंद होईल तो देशातला सोनेरी दिवस राहील. आणि मी तुम्हाला मला याचा आनंद आहे की मी मंत्री झाल्यानंतर मी सुप्रीम कोर्टापर्यंत भांडलो. ते रिक्षे तयार करताना बजाजचा ॲक्सल, TVSचा चाक असं करून ते स्टँडर्डाईज झाले होते. कोर्टात केसेस झाल्या. मी म्हटलं गरीब माणसाचं आहे, होऊ द्या. मी जिंकलो ती केस आणि या देशात 1 करोड लोक माणसाला माणूस खिचत होता. आता मी कुठल्याही गावात गेलो की बघतो सायकल रिक्षा कुठे दिसतो. आता नागपुरात बघतो 4,500 सायकल रिक्षा होते, आता नाही आहे. आणि आज मेकॅनाइज ड्रिव्हन ई रिक्षा आले आणि आता दिव्यांग देखील ते चालवायला लागले. नंतर महिला चालवायला लागल्या. मला सांगतो, मला माझ्या स्वप्नपूर्तीचा आनंद झाला. म्हणजे मोठं पद जसं मिळतं तसा आनंद. मी 9,000 हार्टचे ऑपरेशन्स केले आहेत आणि ती लोकांशीचं रेकॉर्ड आहे. ती ऑपरेशन झाल्यावर ती जेव्हा हसत माझ्याकडून ते फूल हातात देतात, मला मोठं पद मिळाल्याचा आनंद होतो. आणि म्हणून मी अनेक म्हणून मंत्रीपद नाही म्हणतं काय मरतो काय म्हटलं माणूस. का आपण आयुष्यभर थोडे घेतला ठेका, आहे तोपर्यंत आहे. असेल तर रुलिंग पार्टीत, असेल तर चांगलं काम करू सरकारमध्ये गरीब माणसाकरता, नसेल तर विरोधी पक्षात काम करू. रोल आहेच म्हटलं. आपण तुम्ही ही जी विधानं करता त्याचं नेहमी अन्वयार्थ असा लावला जातो की अप्रत्यक्षरित्या तुम्ही मोदीजींच्यावर टीका करत आहात. असं कधीच नाही करणार. हां बघा, मला जर मोदीजींना काही सूचना करायची असेल मी त्यांना व्यक्तिगत ते डायरेक्ट करतो. हां आणि मला त्यांना टीका करायचं काही कारण नाही आहे. प्रश्न त्यातला दुसरा आहे. मी स्पष्ट काही लोकांना मोदींवर टीका करायची आहे, बरं, त्यांची स्वतःची हिंमत नाही. ते माझ्या नाही बाहेरचे मीडियामधले आहेत. ते माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून माझ्या विधानांना हे करून माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या मारतात. तुम्ही म्हटलं तुमच्यात हिंमत आहे, तुम्ही मारा ना गोळ्या, माझा खांदा कशाला वापरता. मी चुकूनही असं इनडायरेक्टमध्ये बोलायचा माझा स्वभाव नाही आहे. एखादी गोष्ट मला जर तुमची आवडली तर मी पब्लिकमध्ये सांगतो की हे बरोबर बोलतात. आणि एखादी नाही आवडली तर मी तेही सांगायला संकोच करत नाही की हे म्हणाले असं, पण मी काही यांच्या विधानाशी सहमत नाही. त्यामुळे असं इनडायरेक्ट टीका वगैरे करण्याचा माझा स्वभाव नाही आहे, मी केली पण नाही. एका बाजूला वर्षानुवर्ष काम करणाऱ्या नेत्यांबद्दल आपण बोलतो, तर दुसऱ्या बाजूला मुरली मनोहर जोशी, लालकृष्ण अडवाणी यांना निवडणुकीतून आत्ता बाजूला केलं गेलं. तर याच्या मागे काय भूमिका असली पाहिजे असेल? मला वाटतं हे सगळे लोक आमचे ज्येष्ठ नेते आहेत, हे आमचे प्रेरणास्त्रोत आहेत, पक्षाचे संस्थापक आहेत. कालही आमचे नेते होते, आजही आणि उद्याही राहते. पण ही गोष्ट लक्षात घ्या की शेवटी माणसाच्या आयुष्यात रिटायरमेंट असते ना. होय. आज अडवाणीजी 90-91 वर्षी झाली. आता वयोमानाप्रमाणे त्यांच्या प्रकृतीत या सगळ्याची दगदग सोसणं शक्य नाही. सुषमाजींनी सांगितलं की मला शक्य नाही आहे, माझी प्रकृती अशी आहे की मी निवडणूक नाही, हे लोकांमध्ये एवढं काम नाही करू शकत. हे जे काही चित्र आहे, तुम्ही देखील एका ठिकाणी असाल तर शेवटी तुम्हालाही पण बघा, एका स्टेजमध्ये कुठेतरी रिटायरमेंट राहील ना. मीडियामध्ये एक अँकर आहे चांगला, तर तो काही 17 वर्षापर्यंत अँकरिंग नाही करू शकत. तसं राजकारणातही पण वयोमानाप्रमाणे नव्हे. आता मी एकेकाळी नागपुरात गल्लीतला कार्यकर्ता होतो, मग मी विधानसभेचा प्रमुख होतो, मग नागपूर शहराचा जनरल सेक्रेटरी झालो, मग नागपूर जिल्ह्याचा झालो, मग विदर्भाचा झालो, मग महाराष्ट्र झालो, मग देशात गेलो. आता मी नागपूर शहरात हस्तक्षेप नाही करत, जिल्ह्यात करत नाही, महाराष्ट्रातही करत नाही. महाराष्ट्रात देवेंद्र जे काय असेल चांगलं काम करतो. आमच्याकडे बावनकुळे आमचे मंत्री आहेत, ते
मी आपलं क्षेत्र त्यांना सोडून दिलं आणि ते माझ्यापेक्षा चांगलं काम करतात. तर मी माझ्या बरोबरच्या जनरेशनला काम देण्याने मी दुसरीकडे वरती गेल्यावर त्या कामात का लक्ष घालायचं. तसं पक्षामध्ये पिढ्या बदलत असतात. एका पिढीने दुसऱ्या पिढीला काम सोपवलं पाहिजे, विचारधारा सोपवली पाहिजे, संघटन सोपवलं पाहिजे. त्या भूमिकेतून हे आहे. त्यांचा कुठेही अपमान करणं किंवा असं करणं कुठेही उद्देश नाही आहे. त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला असं दिसतं की महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये ज्या सांप्रदायिकतेचा जातीयतेचा उल्लेख केला ते जातीय राजकारण वाढत आहे. जातीयतेचे धार्मिकतेचे कंगोरे अधिक तीक्ष्ण केले जात आहेत असं वाटतं का? जी लोक आपल्या कार्यावर, आपल्या कार्यक्षमतेवर आणि विकास कामांवर निवडून येऊ शकत नाही ते जातीवादाचं शस्त्र बाहेर काढतात. आणि तुम्ही तर माझ्यापेक्षा जास्त जाणकार आहात. महाराष्ट्राच्या 70 वर्षाचा इतिहास बघा. फार अपवादकमध्ये कोणीही जातीवर निवडून नंतर जातीचा विकास नाही केला. नाही. जर तो जातीचा आधार म्हणतो म्हणतो माझ्या मुलाला तिकीट आहे ना, माझ्या बायकोला तिकीट आहे, परिवाराच्या बाहेर नाही जात. हो. पण निवडणुकीच्या वेळी यांना जात पाहिजे. मला एक सांगा, ज्या समाजाने निवडून दिलं आणि तुम्हाला ज्या जाती त्याचं तर भलं करा कमीत कमी. हो. तेही करत नाही. मग फक्त परिवार लक्षात ठेवतो. शेवटी जनतेने हे समजून घेतलं पाहिजे की माणूस हा त्याची जात, पंथ, धर्म, भाषा, सेक्स यांनी मोठा नाही आहे. माणूस हा त्याच्या गुणांनी मोठा आहे. मी गमतीने पब्लिक मिटिंग प्रश्न विचारतो, तुम्हाला हार्टचं ऑपरेशन करायचं असतं तेव्हा तुम्ही बघता का माझा नातेवाईक डॉक्टर आहे? तेव्हा तुम्हाला अन्य धर्मीय चालतो, अन्य जातीय चालतो, तेव्हा तुम्हाला बेस्ट डॉक्टर पाहिजे. जेव्हा तुम्हाला रेस्टॉरंटमध्ये जायचं असतं तेव्हा तुम्ही म्हणता का माझ्या जातवाला त्या मी इथे जातो खायला, तेव्हा तुम्हाला जिथे चांगली टेस्ट आहे तेच रेस्टॉरंट पाहिजे. पण निवडणुकीच्या मताच्या वेळी तुम्हाला का बरं असं पाहिजे की माझ्या जातीचा पाहिजे? जातीपेक्षा माझ्या भागाचा विकास कसा करू शकेल, आमच्या इथल्या तरुण मुलाच्या हाताला रोजगार कसा देऊ शकेल, वीज, पाणी, रस्ते, सेवा आमची चांगली कशी करेल, असं आम्हाला चांगला माणूस पाहिजे, चांगला नेता पाहिजे, चांगला पक्ष पाहिजे, चांगला विचार पाहिजे, तर देश आणि समाज प्रगती करेल. त्यामुळे आज मी तुम्हाला सांगतो, मलाही अनुभव आहे, मी कधी जातीवाद करत नाही. मी म्हणतो माझे कार्यकर्ते हा माझा परिवार आहे आणि माझी जनता ही माझी सोसायटी आहे. मी कधी भेदभाव नाही करत. आणि मी निवडणुकीत हेही बघितलं की मला जो मत देईल त्याचं माझ्याकडे जेव्हा लोक भेटतात कार्यालयात 1,500-2,000 लोक येतात, मी एकालाही जात विचारत नाही, पंथ, धर्म विचारत नाही आणि पक्ष विचारत नाही. आलेल्या माणसाचं काम करता आलं तर करतो आणि त्याचा फायदा मला झाला. मी जेव्हा लोकसभेत, मला माहीत नाही पण बहुतेक लोकसभेत इतिहासात कधी झालं नाही की मी जेव्हा 2 प्रश्नाची उत्तरं दिली तर सगळ्या लोकसभेतल्या सर्व पक्षाच्या नेत्यांनी, खरगेंपासून सोनिया गांधींपासून राहुल गांधीपासून तर ओवेसीपर्यंत, मुलायम सिंग यादवपर्यंत सगळ्यांनी बाकं वाजवून माझं धन्यवाद दिले. याचं कारण मी कधी हा विचारच नाही करत. मी म्हणतो मी देशात काम करतो, पाकिस्तानात थोडी करतो. मग हा जो खासदार आहे हा देशात आहे, हा भारतात आहे, मी काम केलं पाहिजे त्याचं, ही भूमिका ठेवली. पण ही जी तुमची व्यापकता आहे ही भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेतृत्वात आहे का? निश्चितपणे आहे. काय झालं, आमच्या पक्षाची अडचण अशी आहे, आम्ही जातीवादी आहोत, सांप्रदायिक आहोत, अशी आमची इमेज काही लोकांनी जाणून बनवली आहे. आणि त्याच्यामुळे इमेज वर्सेस रिॲलिटी आणि ग्राउंड रिॲलिटी वर्सेस परसेप्शन हे आहे. त्याला आम्ही पण प्रयत्न करून जे सत्य आहे ते लोकांपर्यंत पोहोचून आमची प्रतिमा पोचवली पाहिजे. थोड्याफार फरकाने वेगळ्या प्रकारची माणसं पार्टी देतात, प्रत्येकाचे स्वभाव वेगळे असतात, त्यात थोडाफार फरक असेल. पण बाय अँड लार्ज प्रधानमंत्र्यांनी सबका साथ सबका विकास हे तत्त्व सगळ्यांनी स्वीकारलं आहे. पण आता कसं आहे, जसं सोनिया गांधी किंवा खरगेंचा तुम्ही उल्लेख केला की त्यांनी सुद्धा दाद दिली, तर तुमचे मित्र सर्व पक्षात आहेत. म्हणजे चंद्रबाबू नायडू असतील, ममता बॅनर्जी असतील किंवा अगदी अरविंद केजरीवाल असतील, सगळ्यांशी तुमचे स्नेहाचे संबंध आहेत. असे इतर नेत्यांचे स्नेहाचे संबंध दिसत नाहीत. किंवा जेव्हा जेव्हा उल्लेख होतो, अगदी छोट्या छोट्या गोष्टीतली माणसंसुद्धा उल्लेख करतात, त्यावेळेला नितीन गडकरींचं काम ह्याचा उल्लेख होतो. याचं पण खरं कारण तुम्हाला महाराष्ट्राचं राजकारण हे अतिशय प्रगल्भ आणि देशाने शिकण्यासारखं. याचं महत्त्व महाराष्ट्रातून लक्षात नाही. यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक,
सुधाकर नाईक, शरद पवार, 4 लोकांच्या बरोबर त्यातलं यशवंतराव चव्हाण मी काम नाही केलं, पण मी जे वाचलं त्यांच्याबद्दल, वसंतराव नाईकांना मी बघितलं, सुधाकरांना जवळून बघितलं, शरद पवारांना बघितलं. या सगळ्यांच्या वागण्यामध्ये त्यांचं राजकारण होतं, पण एखाद्या चांगल्या कामाकरता गेलो तर त्यांनी आम्हाला कधी वाईट नाही वागवलं. मी आमच्याकडे दत्ता मेघे पक्षात आहेत, ते त्यावेळी मंत्री होते, आम्ही विरोधी पक्षात होतो. आम्हाला आजही त्यांच्याबद्दल आदर काय की आम्हाला जेव्हा कोणी विचारत नव्हता, जेव्हा आमची इज्जत नव्हती, तेव्हा त्यांनी आमच्याशी चांगलं वागवलं. त्यामुळे महाराष्ट्रातलं राजकारण प्रगल्भ आहे. तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशमध्ये एक दुसऱ्याला नमस्कार केला चालत नाही, पण आजही तेवढी प्रगल्भता महाराष्ट्राच्या राजकारणात आहे का? बाय अँड लार्ज आहे. अजूनही कधी पण सगळे मोठे लोक एकत्र होतात. बघा, मला 61 वर्ष झाले. सुशीलकुमार शिंदे आले होते, शरद पवार आले होते, आम्ही त्यांच्या कार्यक्रमात जातो. मला मुलायम सिंग यादवने विचारलं, मनोहर जोशींचा सत्कार झाला होता मुंबईत, बोले नितिन ये आप सब लोग एक जगह इकट्ठा हुए थे मनोहर जोशी के सत्कार में? बोला हाँ, ऑल पार्टी की. बोले महाराष्ट्र में ऐसा होता है? मतलब होता है. म्हणजे हे त्यांच्याकरता न्यूज होती. थोडा बहुत कटुता असते आणि ही कटुता टाळली पाहिजे. हे बघा, मतभेद असले पाहिजे, मनभेद असता कामा नये, विरोध केला पाहिजे, पण दुश्मनी असता कामा नये. आणि जे राष्ट्रीय मुद्दे आहेत, विकासाची कामं आहेत, त्याच्यावर राजकारण करता कामा नये. आणि मी तुम्हाला तो लॉंग टर्नवर हे तुम्हाला पे करता. मला माझ्या विचाराला आणि पक्षाला विरोध करणारे कितीतरी लोक मला मत देणारे आहेत. त्यामुळे आपण मन मोठं ठेवून अटल बिहारी वाजपेयी बघा, हो, त्यांचं मन किती मोठं होतं. आणि मग अटल बिहारी वाजपेयी हे आमचे आदर्श आहेत. आणि मी जॉर्ज फर्नांडिसांना आपला आयकॉन मानतो. मी माझ्या आयुष्यावर जॉर्जचा खूप प्रभाव आहे. बरं. त्यांचा संघर्षशील स्वभाव, त्यांची वृत्ती, वागण्याची पद्धत, प्रामाणिकपणा, आणि भारतीय राजकारणामध्ये खूप शिकण्यासारखे असे अनेक नेते झाले. अडवाणीजींकडे कोणीही छोटा माणूस जरी गेला, ते जेव्हा बोटून निघतो तेव्हा त्याला दरवाजापर्यंत सोडायला बाहेर येतो. त्यांच्यातली शालीनता, नम्रता ही नक्कीच आम्ही लक्षात ठेवतो. त्याच्यामुळे हळूहळू जुन्या पिढीतल्या नेत्यांपासून जे चांगले गुण आहेत ते आपल्यात कसे येतील असा माझ्यासारख्याने विचार करण्यातूनच आपण अनेक चांगल्या गोष्टींचा पायंडा पाडू शकतो. ही जी तुमची व्यापक स्नेहबंध सगळ्या पक्षांमध्ये आहेत, याचा या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पक्षाला आणि व्यापक स्तरावर उपयोग होईल, किती उपयोग होईल असं वाटतं? कसं आहे बघा, मी कधी माझा विचार लपवला नाही. बरं, मला एक थोडीशी सवय, थोडी वाईट सवय आहे. मी 10,000 मुसलमानांनी माझ्या समर्थनात मीटिंग घेतल्यावर मी काय बोलावं? याद रखना, मैं पक्का RSS वाला हूँ, 40 साल आप मुझे जानते हो. अगर मैं सांप्रदायिक हूँ, जातिवादी, तो मुझे वोट नहीं देना. पर बाद में पछताना नहीं की हे सांगावं लागेल, मैं कोई छुपाना नहीं चाहता. आता हे मला म्हणाले लोक एवढं स्पष्ट कशाला बोलतात? आता ते माझ्या स्वभावात आहे. पण म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, माझं हे काही पॉलिटिकली कॅल्क्युलेटेड स्वभाव नाही. म्हणजे मी काहीतरी कॅल्क्युलेशन करायचं आहे, मला कुठेतरी पुढे जायचं आहे, काहीतरी मिळवायचं म्हणून नाही. हा एक नैसर्गिक स्वभाव आहे. काही आईवडिलांच्या आईचे संस्कार आहेत. माझ्याकडे 24 लोक बसणं असं डायनिंग टेबल आहे दिल्लीत. बरं. तर मला आईने सांगितलं की जेवायच्या वेळी कोणी असेल तू एकटा येऊन त्यांना बाहेर नाही ठेवायचं, जे असेल त्याला बरोबर घेऊन जाऊ, नाश्ता कर त्या बरोबर कर. हे घरातले संस्कार आहेत. थोडं अर्धा खो, कमी असेल तर त्यातून वाटून खो. चहा 10 कप झाला आणि 50 लोक आले तर 50 घेऊ. तर तो संस्कार आहे घरचा. काही गोष्टी घरातून मिळाल्या, काही संघातून मिळाल्या, काही विद्यार्थी परिषद मिळाल्या, काही समाजात चांगल्या माणसांकडनं बघत असताना मिळाल्या. त्याच्यातून मी आजही पुष्कळ दोष असतील माझ्यात आहेत, याचीही मला जाणीव आहे. मी त्यातून कोणी लोकांना ते आता मी तरी काय करू की मी केजरीवाल असतील किंवा ममता बॅनर्जी असतील किंवा चंद्रबाबू असतील, जे माझ्याकडे आले त्यांचं जे होण्यासारखं असेल ते काम केलं. एखाद्याला सांगितलं हे होत नाही, हे करू नका, हे केलं नाही. पण हे जे तुमचे मित्र आहेत किंवा स्नेहसंबंध आहेत, समजा उद्या आता असं म्हटलं जात आहे की या लोकसभा निवडणुकीमध्ये कोणालाच पूर्ण सरकार स्थापन करण्या एवढं बहुमत मिळणार नाही असं म्हटलं जात आहे. साधारणपणे जे अंदाज येत आहेत त्याच्यातून ते म्हटलं जात आहे. तशी वेळ आली
तर हे नेते तुमच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीला मदत करणार का? मला वाटतं अशी वेळ येणार नाही. ज्या प्रकारे सध्या परिस्थिती आहे त्या परिस्थितीत मोदी प्रधानमंत्री बनतील आणि मागच्या वेळेपेक्षा जास्त जागा मिळतील. आणि राहिला प्रश्न माझा, तुम्हाला विश्वास नाही होणार, मी आजपर्यंत बायोडेटा कोणाला दिला नाही, तिकीट मागायला कोणाकडे गेलो नाही, पद मागायला गेलो नाही. कोणी माझा पोस्टरमध्ये फोटो लावला तर मी म्हटलं त्याला फायदा असेल म्हणून लावला असेल, नाही लावला तर मी म्हटलं नसेल म्हणून नाही लावला. पत्रिकेत नाव टाकलं चांगलं, नाही टाकलं काही वाईट नाही. विमानतळावर स्टेशनवर कोणी घ्यायला येत नाही, कोणी सोडायला येत नाही. त्याच्यामुळे मी नेहमी म्हणतो की या सगळ्या याच्यामधून जे जर तरचे विषय असतात त्याला राजकारणात काही अर्थ नाही आहे. एकच गोष्ट पक्की आहे की आम्हाला मेजॉरिटी मिळेल आणि मोदीजी प्रधानमंत्री होतील. आणि माझा प्रधानमंत्री होण्याचा माझ्या प्रयत्नांचा प्रश्न उद्भवत नाही. मी या रेसमध्ये नाही आणि मला अशा कुठल्याही परिस्थितीत काही फायदा वगैरे घेण्याची इच्छा नाही आणि मी स्वप्नही पाहतो. संघाला आत्ता भारतीय जनता पक्षामध्ये सगळ्यात जवळचे तुम्ही आहात का? संघ ज्याला समजतो त्याला माहिती आहे की संघात असं कोणी जवळ नसतं. बरं. सगळे स्वयंसेवक त्यांना जवळचे आहे. कोणीतरी मीडियात मी जे अध्यक्ष झालो ते संघामुळे झालो असं लिहिलं. हे सत्य नाही आहे. त्यावेळी अडवाणीजींनी आउट ऑफ हे या सगळ्या याच्यातून वेगळं काहीतरी केलं पाहिजे असा विचार मांडला. त्यातून 4 नावं पुढे आली. एक मोदींचं होतं, एक शिवराज सिंग चौहानांचं होतं, माझं होतं आणि मनोहर पर्रिकरांचं होतं. शिवराजजी मध्य प्रदेश सोडता येत नाहीत, मोदीजी गुजरात सोडत नव्हते, मग उरले पर्रिकर आणि मी. पर्रिकरांचं नाव मागे पडलं, मी अध्यक्ष झालो. हे अडवाणींनी सिलेक्ट केल्या 4 नावातून झालं. यात कुठे संघ नव्हता. दिलं गेलं की संघाने मला आणलं. आणि या परसेप्शनवर पुढच्या थेऱ्या चालतात. स्वयंसेवकांना, सरसंघचालकांना सगळे स्वयंसेवक सारखे. मोदी तर माझ्यापेक्षा जास्त आहेत कारण ते प्रचारक होते, आजही आहेत. त्यामुळे असं कुठे काही नाही आहे कोणी संघाच्या जवळचं आहे. हे चर्चेचे विषय होतात फक्त. तुम्ही आत्ता जी सौम्य भूमिका सांगता आहात ती काम करून घेताना सरकारी यंत्रणेकडची तुमची शैली गेल्या 25-30 वर्षात हळूहळू सौम्य होत आलेली आहे. ती गडकरी शैली विशिष्ट आहे. नाही, जेव्हा एखाद्या वेळी योग्य काम होत नाही माझ्या भाषेत समजून सांगतो. कसं आहे, मी जरी संघाचा असलो तर एक पहिले कॉलेजमध्ये मी ते नक्षलाईट मुवमेंट, मार्क्सिस्ट मुवमेंटच्या याच्यात एकदा गेलो होतो. मग जी गोष्ट न्यायपूर्ण होत नाही ती उधळून टाका, तर त्या स्वभाव होतात. त्यामुळे गरिबाच्या हिताचं एखादं काम होत नाही. मी त्या प्रकारे मग आवाज सोडून मग ते कसं करायचं ते करून पण घेतो. आता हे चांगलं, कधी काही शब्द वापरणं वाईटच आहे, चांगलं नसतं. पण आता काय आहे की कधी कधी माणसाचा मनस्ताप झाल्यावर त्याला कधी कधी त्या कामाशी ती प्रामाणिकता असते, संवेदनशीलता असते, त्यातून कधी कधी असं रिॲक्शन होत असतं. ते कल्पना आहे, त्याची अनेक उदाहरणंही मला माहिती आहेत. पण मध्यंतरी तुम्ही असं म्हणाला होतात की विकास कामं करायला शासकीय सरकारी यंत्रणेतून जसा प्रतिसाद मिळायला पाहिजे तसा अनेकदा मिळत नाही. आणि मग मोदी सरकार आल्यानंतर एकूण यंत्रणेची मानसिकता बदलण्यात काही म्हणजे त्याच्यात फरक पडला का? ती बदलली का ती फक्त तुमच्या खात्यापुरतीच बदलली? कारण जेव्हा जेव्हा सरकारच्या कामगिरीचा आणि यशापयशाचा विचार येतो त्यावेळेला प्राधान्यानं तुमचं नाव आणि तुमच्या खात्याचा विचार येतो. तर मग मानसिकता तुमच्या खात्यापुरती बदलली सरकारी यंत्रणेची का एकूणात बदल झाला? बघा, घोडा किती चांगला असला तरी घोड्यावर बसण्याची पण पकड मजबूत पाहिजे. ब्युरोक्रेसीला दोष देता कामा नये. शेवटी नियमाच्या अधीन राहून डोंट ब्रेक द लॉ, बेंड द लॉ अप टू द लास्ट पॉईंट. मंत्र्यांनी हिंमत दाखवून काम केलं पाहिजे. मी त्यांना म्हणलो, बा तुम्हाला वाटतं की हे चूक आहे तर तुम्ही फाईल घेऊन या, मी निर्णय घेतो, मी जबाबदार आहे. पण एका बाजूला असं होत असताना दुसरीकडे म्हणजे विदर्भात तर तुम्ही मी तुमच्याकडे विदर्भापुरतं म्हणून पाहत नाही, पण तरी विदर्भात खूप गोष्टी तुम्ही आणल्या. पण गोसीखुर्दसारखा प्रकल्प 4-4.5 वर्ष होऊन गेली तरी मार्गी लागत नाही.
असे काही प्रश्न का अडतात? गोष्टी मागे लागला लागले 1000 कोटी दिले आहे. तुम्ही फार चांगला प्रश्न विचारला. मी टीका नाही करत. आंध्र प्रदेशमध्ये वायएसआर यांचं सरकार होतं. इकडे चंद्राबाबू आले आंध्र, तिकडे तेलंगणात TRSचं सरकार आलं. त्यांनी सांगितलं की जुनं काय झालं त्याशी आम्हाला काही घेणं नाही, आता आम्हाला नवीन प्रकल्प पूर्ण करायचे आहेत ते अर्धवट. महाराष्ट्रात इन्क्वायऱ्या झाल्या. इन्क्वायऱ्यातून कोर्ट आलं, हे आलं, कामं बंद झाले, यंत्रणा डिमोरलाइज झाली. कारवाई व्हायला पाहिजे लोकांवर, कारण कधी कधी जर कोणी भ्रष्टाचार केला हेही बरोबर आहे. पण या मधल्या स्थितीमध्ये अशी विचित्र स्थिती झाली आहे, कोणी कामच करायला तयार नाही, टेंडर करायला तयार नाही. पण मी तुम्हाला एक सांगतो, आमच्या इथे सुर्वे नावाचे पुण्याचे अधिकारी, आमच्या सिंचन कॉर्पोरेशन, हे अविनाश सुर्वे मला वाटतं, त्यांनी हिमतीने सगळी कामं केली, टेंडर काढली आणि आता सगळी कामं गतीने सुरू आहेत. शेवटी कामं करणाऱ्या यंत्रणेचं मॉरल पण वाढवलं पाहिजे. काय बोलतं, ओल्याबरोबर सुकही जळतं, सुक्याबरोबर ओलंही जळतं, तसा प्रकार आहे. ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांनाही त्रास, ज्यांनी नाही केला त्यांनाही त्रास. त्यामुळे चांगली माणसं काम करायच्या भानगडीत पडत नाही. आपल्याला ही काळजी घेतली पाहिजे की जे भ्रष्टाचारी आहे त्यांच्यावर कारवाई होत असताना चांगल्या माणसांना त्रास होता कामा नये. नाही तर सगळं डिमोरलाइज काम कसं होणार? हे तुम्ही म्हणत असताना गंगा हा भारतीयांच्या मानसिकतेतला अत्यंत पावित्र्याचा आणि श्रद्धेचा आणि भावनेचा विषय आहे. तो विषय तुम्ही अतिशय झपाट्यानं वेगानं हाताळता. काम जोरात सुरू झालं आहे. तुम्ही म्हटलं की स्वच्छ गंगा 2020पर्यंत होईल. काही लोकांचं म्हणणं असं आहे की फारसं काम झालेलं नाही. तर वस्तुस्थिती काय आहे आणि 2020पर्यंत ते सगळं पूर्ण होईल का? गंगा आणि गंगाच्या 40 उपनद्या आणि ट्रिब्युटरीज याच्यावर 286 कामं सुरू आहेत. हां, त्यापैकी 30% पूर्ण झालेली आहे. यमुनेवर दिल्लीत 4,500 कोटीचे 13 प्रोजेक्ट सुरू आहे. सोनीपत पानिपतचा पूर्ण झाला आहे. पोंडा साहेब हिमाचलमध्ये तो पूर्ण झाला आहे. आग्र्यात 850 कोटीचा प्रकल्प सुरू झाला आहे. मथुरेमध्ये हायब्रिड एन्युटीमध्ये 20 कोटी रुपये घाणपाण्यापासून इंडियन ऑइलमधून उत्पन्न मिळत आहे. त्याच्यामुळे आज अलाहाबादमध्ये 9 प्रकल्प सुरू आहे. वाराणसीत 11 प्रकल्प सुरू आहे. पाटण्यात 13 सुरू आहे. कानपूरमध्ये 7 सुरू आहे. कानपूरचा जो नाला आहे तो डायव्हर्ट केला गेला. दुसरं फ्लो तोही सोडला आहे. त्यामुळे मला एक सांगा की ज्यावेळी मागच्या कुंभमध्ये मॉरिशसचे प्रधानमंत्री आले आणि पाणी घाण पाहून आंघोळ न करता निघून गेले, आणि यावेळी प्रियंका गांधी आम्ही जलमार्ग केला म्हणून अलाहाबादवरून वाराणसीला गेले, नाही तर कुठं जायची सोय होती, आणि पाणी त्यांनी पिलं, चांगलं आहे म्हणूनच पिलं. आणि कुंभमध्ये करोडो लोक आले. तुम्ही कोणालाही विचारा, ते सांगतात की यावेळी पाणी छान आहे, चांगलं आहे. पण पूर्ण काम झालं का? नाही झालं. 30% झालं. तरी लोकांनी आम्हाला सर्टिफिकेट दिलं. त्यामुळे मी सांगितलं की पुढच्या वर्षी मार्च एंडमध्ये 100% कामं पूर्ण होतील आणि गंगा अविरल आणि निर्मल होईल. वा. आणि हे आम्ही नक्की करून दाखवू. तर आता पाण्याचा प्रश्न आला आहे. मध्यंतरी तुम्ही ज्यावेळेला सर्जिकल स्ट्राईक नंतर पाकिस्तानच्या संदर्भात एक विधान केलं होतं की पाकिस्तानचं पाणी बंद करू. आता ह्याला आंतरराष्ट्रीय संदर्भ आहेत, आंतरराष्ट्रीय त्याचे 7 पडसादही आहेत. ते काय होतं नेमकं आणि काय झालं पूर्वी? 1960 साली पंडित जवाहरलाल नेहरू आणि अयूब खान यांच्यामध्ये करार झाला. त्याला इंडस ट्रीटी म्हणतात. त्यात असं लिहिलं आहे की भारत मोठा भाऊ आहे, पाकिस्तान लहान भाऊ आहे. बरं. आणि 2 भावांमध्ये सौहार्द, प्रेम, समन्वय, परिवार, एकत्रेची भावना राहावी म्हणून पाकिस्तानमध्ये भारतातून एकंदर 6 नद्या निघतात. त्या 3 नद्यांचं पाणी पाकिस्तान घेईल आणि 3 नद्याचं पाणी भारत घेईल. आपल्या 3 नद्याचं आपल्या अधिकाराचं त्या कराराप्रमाणे जास्तीचं पाणी पाकिस्तानात चाललं होतं. त्याच्यावर आता 3 प्रोजेक्ट करायचे होते. त्यातले 2 प्रोजेक्ट आता साईन झालं. पंजाब आणि काश्मीरमध्ये साईन झालेला ॲग्रीमेंट. तिसऱ्याचं व्हायचं आहे. तर ते पाणी करायला ते 2 प्रोजेक्ट घेऊन ते पाणी आम्ही पंजाब, हरियाणा, राजस्थान यांना देणार आहोत. कारण पंजाब हरियाणामध्ये पाण्याकरता वाद आहे. दुसरा मुद्दा असा आहे की सौहार्द, प्रेम, परिवार, मोठा भाऊ या फिलिंग करता हा करार झाला 60मध्ये. हे तर काहीच नाही. उलट बॉम्बगोळे, आतंकवाद, आतंकवादी आणि सरकारच्या, पाकिस्तान सरकारच्या समर्थनाने
म्हणून माझ्यावरही दबाव आला की मग तुम्ही जर असंच वागत असाल, बेसिक स्पिरिट जे आहे इंडस्ट्रीचं तेच जर तुम्ही संपुष्टात आणलं असेल मग तुम्हाला पाणी कशाला द्यायचं. मग तुमच्याकडे येणाऱ्या पाण्यावर आम्ही डॅम बांधतो, नाही सोडत पाणी. तुम्ही जर आतंकवाद नाही पाठवला, चांगले राहिले तर पाणी सोडू, नाही तर नाही सोडू. तुम्ही जर असंच वागणार असाल तर एकतर्फी तुम्ही दुसऱ्याकडनं चांगलं वागण्याची अपेक्षा कशी करता. ही ती रिॲक्शन होती. आता या संदर्भातल्या सगळ्या प्रोजेक्टमध्ये अध्ययन आणि अभ्यास आम्ही केलेला आहे. पाकिस्तानने आतंकवाद थांबवावा, आतंकवादी संघटनांना समर्थन करायचं थांबवावं. आम्ही काही त्यांचं पाणी अडवणार नाही, पण ते एकीकडे आमच्याकडनं पाणी घेतील आणि दुसरीकडे आतंकवादी पाठवतील आणि आमच्याच पाण्यावर जगून आम्हाला त्रास देतील, तर मग नक्कीच आम्हालाही विचार करावा लागेल. हा तो इशारा होता. तर तुम्ही मगापासून म्हणालात की राष्ट्रीय प्रश्नामध्ये राजकारण येता कामा नये, परंतु सर्जिकल स्ट्राईक असो किंवा ह्या तुमची घोषणा असो, सातत्यानं विरोधक त्याच्या विरोधात बोलत आहेत आणि असंही म्हटलं जातं की व त्यामुळे पाकिस्तानला मदत होते, भारताच्या शत्रू राष्ट्रांना मदत होते. तर हे विरोधी पक्षांशी संवाद होत नाही का की हे तुम्ही मला एक बघा, बांगलादेशचं युद्ध झालं. हो, अटल बिहारी वाजपेयी सगळ्यांनी काय भूमिका घेतली. हो, इंदिराजींचं समर्थन केलं. हो, त्याचं राजकीय नुकसान झालं, पण देशाकरता आम्ही सगळे एक ही भावना व्यक्त केली. आता मला सांगा की जे पाकिस्तान रेडिओ आणि पाकिस्तान TV जे बोलतं ते आपल्या इथले राजकीय नेते बोलायला लागले, तर ही गोष्ट देशाकरता योग्य आहे का. आणि म्हणून सुरक्षेच्या विषय जे महत्त्वाचे आहे देशाचे, त्याचं राजनीतिकरण करू नये असं प्रत्येकाने सगळ्यांनीच ठरवलं तर मला वाटतं चांगलं होईल. पण आता हे मुख्यतः राहुल गांधी या राफेलपासून अनेक विषयांमध्ये बोलत आहेत आणि आता प्रियंका गांधी त्यांच्यासोबत आलेले आहेत. तर यांच्या नेतृत्वाकडे तुम्ही कसं पाहता आणि त्याचं आव्हान भारतीय जनता पार्टीला किती राहील. मी नेहमी सांगतो लोकशाहीमध्ये प्रत्येकाला नेतृत्व करायचा अधिकार आहे आणि कोणाच्यात किती दम आहे हे ठरवण्याचा अधिकार जनतेला. पण तुमचा अंदाज काय. नाही, माझा काय अंदाज. मी आपलं काम बरं ना आपण बरं. मी या मताचं आहे आपण आपला विचार, आपलं काम, आपलं परफॉर्मन्स लोकांसमोर मांडावं. त्यांनी त्यांचं मांडलं, त्यांना जे बोला ते बोलू द्या. त्यांच्या बोलण्याने काही बिघडणार नाही आणि त्यांच्या बोलण्याने काही घडणार नाही. जे व्हायचं ते उद्या. पण प्रधानमंत्री चोर आहे अशी भाषा बोलणं बरोबर नाही. प्रधानमंत्री हा कोणी भाजपचा नाही आहे, देशाचा आहे. त्यामुळे प्रधानमंत्री पदाचा मान सन्मान ठेवणं त्या पदाचा ही सगळ्यांची जबाबदारी आहे. पण प्रचारातली आणि सार्वजनिक जीवनात बोलण्यातली एकूणच पातळी अशी खाली खाली चाललेली दिसत नाही का. दिसत आहे आणि ही खरं म्हणजे सगळ्यांची व्यथा आहे. या परिस्थितीतून काहीतरी सगळ्यांनी विचार केला पाहिजे. प्रत्येकानेच काही चुकलं असेल तर स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जसं मी असं म्हणेन की जबाबदार राजकीय नेत्यांनी, पक्षांनी याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. जसं मी आता या निवडणुकीत आहे, मी मागच्या वेळी काँग्रेसचे उमेदवार होते, त्याचं नावही नाही काढलं आणि यावेळी काढत नाही. म्हणून मी त्यांच्यावर का टीका करू. मी एवढी कामं केली आहे, 70,000 कोटीची नागपूर लोकसभेत, ती माझी कामं मी सांगेन. त्याच्यावर जनतेला मला विश्वास वाटला तर मत देतील. मी काही कोणावर नकारात्मक टीका नाही काढणार. ते माझ्यावर करतात, म्हटलं करू द्या. लोक म्हणून मग तुम्ही उत्तर का देत नाही, मी नाही देणार उत्तर. पण एकेकाळी तुमच्याबरोबर काम केलेले आणि तुम्ही ज्यांना शुभेच्छा दिल्या असे नाना पटोलेच आता तुमच्या विरोधात आहेत. काही हरकत नाही, आहेत आहे, त्यांनाही लढायचा अधिकार आहे. एकदा लढतील, निवडणूक, अनुभव घेतील आणि अनुभवातून शहाणे होतील. गेल्या वेळेला विदर्भात भाजपला 10च्या 10 जागा मिळाल्या होत्या. तर यावेळेला देशात किती जागा, साधारण काय चित्र राहील, महाराष्ट्रात काय राहील आणि विदर्भात काय राहील. भारतीय जनता पार्टीला यावेळी 300च्या जवळपास जागा मिळू शकतात. बरं. महाराष्ट्रामध्ये मागल्या वेळी जेवढ्या मिळाल्या तेवढ्या मिळू शकतील, एखाद दोन वाढवू शकतात. बरं. आणि विदर्भातल्या 10 जागा तरी सध्या तर चांगल्या स्थितीमध्ये आहे. 10च्या 10 मिळतील. आणि माझी पण निवडणूक मी मागच्या वेळेपेक्षा 1,00,000-1,50,000 जास्त मतं घेऊन आघाडी वाढवी. तुम्ही पक्षाचे स्टार प्रचारकांमध्ये तुमचा समावेश आहे आणि उत्तर भारतामध्ये वगैरे तुम्ही आता जाणार आहात. साधारणपणे मराठी नेता दिल्लीत गेला तरी तो आपल्या गावाकडेच जास्त लक्ष देतो असं आत्तापर्यंत अनेक बाबतीत दिसतं. फार थोडे नेते असे आहेत की ज्यांनी राष्ट्रीय पातळीवरती स्थान मिळवलं. त्याच्यात तुम्ही आहात. ह्याच्या मागे काय कारण असेल असं तुम्हाला वाटतं. कसं, ह्याचं रहस्य काय.
खरं म्हणजे याचा एवढा कधी मी विचारच नाही केला. माझं तसंही आयुष्य फार प्लॅन, फार कॅल्क्युलेशननी ठरवून असं झालेलं नाही आहे. मैं तो चला जिधर चले रस्ता, का मुझे कहाँ पता कहाँ मेरी मंजिल, तसंच आहे. जसं मिळत गेलं तसं काम करत गेलो. काम जे मिळालं ते प्रामाणिक करण्याचा प्रयत्न केला, जिद्दीने चिकाटीने केला आणि जबाबदाऱ्या मिळाल्या त्या घेत गेलो. त्यामुळे आता मला म्हणजे खरोखर मी जेव्हा बिहारमध्ये आणि उत्तर प्रदेश जातो 50-50, 60-60 हजार लोक सभेत असतात, तर मला कधी कधी वाटतं की महाराष्ट्रातला मराठी माणूस खरोखर देशाच्या बाहेर गेला पाहिजे. आणि आपला इतिहास आहे, होय, मराठ्यांचा इतिहास आहे की आपण अटकेपर्यंत पोचलो आहे. पण महाराष्ट्रातल्या मराठी माणसाने नक्की पुढे आलं पाहिजे आणि देशात त्याचं नक्कीच स्वागत आहे. तुम्ही पूर्वी असं म्हणत होतात की दिल्लीत मन रमत नाही आणि आता तुम्ही म्हणता की महाराष्ट्रात परत यायचं नाही, तर दिल्लीत खूप रमला आहात का? नाही, मी काय झालं की मला सुरुवातीच्या काळात खरंच दिल्ली आवडत नव्हती. पण ते काही फार मोठी कारणं नव्हती. मला पनीर मी खात नाही आणि आलू पराठा दिल्लीतले रेस्टॉरंट आवडायचे नाही. दो काळ मला दिल्ली नाही ॲडजस्ट झालं, त्यामुळे मी दिल्लीत जायला रिलक्टंट राहतो. रात्री मग त्या काळात ते एअर इंडियाच्या विमानात स्वस्त तिकीट 1 वाजता 2 वाजता. मी सकाळी जायचो आणि 1 वाजता 2 वाजता विमान पहाटे मुंबई जायचो. पण आता मी अध्यक्ष म्हणून गेलो, हळूहळू रुळलो दिल्लीत. आता दिल्लीत मला काही प्रॉब्लेम नाही, मी तिथे ॲडजस्ट झालो. आणि मी एकदा दिल्लीत जायला तयार नव्हतो, दिल्लीत गेलो आहे. आता दिल्ली हीच माझी डेस्टिनी आहे. मला दिल्ली सोडून मागे कुठेही यायचं नाही आहे. महाराष्ट्रात तर येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. महाराष्ट्रातलं जे राजकारण आहे आता, हे पक्षांतर वगैरे होत असताना त्याच्यात तुम्ही कुठे दिसत नाही. या सगळ्या गोष्टीमध्ये मुख्यमंत्र्यांचा प्रत्येक गोष्टीत माझाही संपर्क असतो. साधारण घडणाऱ्या महत्त्वपूर्ण घटना ते मला विश्वासात घेतात आणि सांगतात. मी त्यांना सांगितलं की तुम्ही सगळेजण मिळून जो निर्णय तुम्हाला एकमताने वाटतो तो घ्या आणि पुढे जा. आणि तर मलाही पण माझ्या कामातून, दिल्लीतल्या व्यापातून एवढा वेळ मुंबईत येणं होत नाही मेहनतीने. तसं मी जे मगाशी तुम्हाला सांगितलं की मी नागपूरचा होतो, नागपूर सोडलं, विदर्भाचा होतो, विदर्भ सोडलं, महाराष्ट्राचा होता, महाराष्ट्र सोडलं. आता मी देशात आहे, माझा रोल बदलला आहे. तर मी जिथे आहे तिथे आपलं मन लावून काम केलं पाहिजे आणि जे करणार आहेत त्यांनी म्हटलं तेव्हा त्यांना मदत केली पाहिजे. त्यांना जर आवश्यकता वाटेल तेव्हा मला मदत कर. मी 5 लाख कोटी रुपये माझ्या डिपार्टमेंटची कामं महाराष्ट्राला दिली आहे. सगळी कामं आम्ही आत्ता उद्घाटनाची शिलान्याची कामं केली. आत्ता देवेंद्रजींनी मी विदर्भात 7-8 रॅलीज संयुक्तपणे ते म्हणाले आपण दोघांनी म्हणून प्रवास करा. मी प्रवास केला. त्यांनी मला सांगितलं की तुमच्या निवडणुकीतला वेळ इथे महाराष्ट्रात नाही, मी देणार आहे. त्यामुळे असा काही प्रॉब्लेम नाही. आता सुशीलकुमार शिंदेंनी परवा विधान केलं आहे की मला आणि प्रणितीला भाजपचे वरिष्ठ नेत्यांनी आमंत्रण दिलं होतं. अच्छा, मी तर नाही दिलं बा. मला माहिती नाही, मी पण पाहिलं टी व्हीवर ते. मी पण कधी असं काही बोललो तर नाही. दुसरं एक आहे की वंचित बहुजन विकास आघाडी जी आहे, वंचित बहुजन आघाडी, प्रकाश आंबेडकर ओवैसींची, ती भारतीय जनता पार्टीला पोषक अशीच भूमिका बजावते आहे अशी एक चर्चा सर्वत्र आहे. कसं आहे, या राजकारणातल्या चर्चा या उलट्या तिलट्या सुरू राहत असतात आणि कोणी एक दुसऱ्याला काटत राहतात. हे चालतच राहणार आहे. हे लोकही त्याला एन्जॉय करत असतात. मुळामध्ये ते आमच्या प्रखर विरोधात आहेत आणि ते जे मतं डिवाईड करतात ते काँग्रेसला मिळणारी मतं डिवाईड करतात म्हणून ते आम्हाला मदत करतात असं तर्क लोक देतात. शेवटी कोणी ना कोणी कोणाला तरी डिवाईड करतच असतं. आम्हालाही डिवाईड करणारे लोक आहेत. तुम्ही भारतीय जनता पक्षाचे तुम्ही अध्यक्ष होतात आणि आता अमित शहा अध्यक्ष आहेत. दोघांच्या त्यांच्या कार्यशैलीबद्दल तुम्हाला काय वाटतं? दोघांच्या कार्यशैलीत फरक खूप आहे. कसं असतं, माणसाप्रमाणे प्रत्येकाचा स्वभाव, वागणूक, व्यवहार, पद्धती, प्लस मायनस, स्ट्रेंथ, विकनेसेस असतातच. सगळेच सारखे असते तर ते एकच राहिले असते. त्यामुळे व्यक्तिपरत्व प्रत्येकाची एक काही स्ट्रेंथ असते, काही विकनेस असते, चालतच राहणार. तुम्ही कुटुंबवत्सल आहात आणि आता तुम्ही खाण्याचं दिल्लीत पनीर मिळत नव्हतं आणि तुम्हाला ते पनीर मला आवडत नाही आणि ते त्यामुळे तुम्ही. पण मी तुम्हाला आता इन्व्हाइट करीन. मी दिल्लीला माझ्या ऑफिसला एक 7 मजली पार्किंग प्लाझा बांधला आहे. बरं. आणि त्याच्या 8व्या मजल्यावर एक रेस्टॉरंट आहे. मुंबईतल्या एका मोठ्या रेस्टॉरंटवाला नेलेला आहे आणि पावभाजी, पुलाव, नंतर भेळपुरी, दहीपुरी, सगळ्या मुंबईत मिळणाऱ्या गोष्टी त्याच क्वालिटीच्या तुम्हाला दिल्लीत मिळतील. 7 मजली कॅप्सूल लिफ्टने वरती जायचं आणि गार्डन रेस्टॉरंट पार्लमेंटच्या समोर.
पुढच्या वेळी आले की तिथे जरूर हे या. तुमचं जे खाण्यावरचं प्रेम आहे. असं नाही, मी आता तुम्हाला इंटरव्ह्यू मी व्यायाम करत होतो अर्धा तास. हो. मी सगळे भावगीत सुधीर फडके, आशा भोसले, श्रीधर फडके, अरुण दाते ऐकत होतो. मी माझं आयुष्य माझ्या आनंदाने जगत असतो, एन्जॉय करत असतो. नाटक मला खूप पाहायला आवडतं, आजकाल बघता येत नाही. संगीत आवडतं, गाणे आवडतात, रमतो त्याच्यात. कसं आहे की एकाच प्रकारचा माणूस नको, सर्व रंगाचा स्वाद घेतला पाहिजे. वा. रंगात रंगोनी रंग माझा वेगळा, हे जे सुरेश भटांचं आहे, त्या सगळ्या ह्याच्यात आनंद घेत राहायला पाहिजे. शेवटी आयुष्य हे मर्यादित आहे. जो जन्माला येतो त्याचा मृत्यू वाटायला आहे. आयुष्य आनंदात जगलं पाहिजे आणि दुसऱ्यालाही आनंद देत जगवलं पाहिजे, यातच आनंद आहे. बाकी जय पराजय, कधी यश, कधी अपयश, कधी आनंद, कधी दुःख, हे सगळं आयुष्याचा भाग असतात. ते चालत राहिलं पाहिजे आणि त्यातला जास्तीत जास्त आनंद वेचला पाहिजे. तसं जर राहावं, खुश राहावं, समाधानी राहावं, महत्वाकांक्षी राहू नये. कारण मी नेहमी एक गोष्ट अनेक लोक म्हणतो, कुछ लोग नसीब लिखा कर आते हैं और कुछ लोग नसीब लिखाना भूल जाते हैं. त्यामुळे तुम्हाला मिळालं तर समजा नशिबात, नाही मिळालं तर नाही, एवढं चालत राहा. नितीनजी, तुम्ही नेहमीच अगदी दिलखुलास बोलता. हा तुमचा आनंद असाच अखंड राहो आणि तुमच्यापासून सगळ्या भारतातल्या लोकांना आनंद मिळो अशी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. तुम्ही जे बोललं त्याच्यातलं एक सुंदर वाक्य तुम्हाला सांगतो. स्टारबक्सचं एक जीवनचरित्र मी वाचलं आणि त्यात त्याने जे वाक्य दिलं ते मी खूप राजकीय कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवण्यासारखं आहे. त्यांनी म्हटलं की जेव्हा तुम्हाला आनंद मिळतो आणि मोठं यश मिळतं, तेव्हा तुमचा आनंद केवळ तुम्हाला आणि तुमच्या परिवारालाच होतो, तेव्हा त्या आनंदाला आणि यशाला अर्थ नाही आहे. पण तुम्हाला जेव्हा यश मिळतं आणि मोठा आनंद मिळतो, सक्सेस स्टोरी मोठी होते, तेव्हा तुमच्यापेक्षा तुमच्याबरोबर काम करणाऱ्या हजारो लोकांना त्या यशाचा आनंद जास्त वाटतो, तेव्हा त्या आनंदाला खऱ्या अर्थाने अर्थ असतो. त्यामुळे माझ्या विजयात मला मिळणाऱ्या आनंदापेक्षा माझ्या विजयात मिळणारा आनंद माझ्या कार्यकर्त्यांना खूप मोठा आहे, त्यातच माझं यश आहे असं मला वाटतं. आणि माझ्यापेक्षा हा आनंद त्यांना जेव्हा मिळेल, ती खऱ्या अर्थाने माझ्या नेतृत्वाची कसोटी आहे की माझ्या यशात मला वाटणाऱ्या आनंदापेक्षा त्यांचा आनंद माझ्यापेक्षा मोठा होईल, तेव्हाच माझे नेतृत्व खऱ्या अर्थाने योग्य आहे असं मला वाटतं. सगळ्या भारतातल्या लोकांना हा आनंद मिळो एवढंच म्हणतो आणि थांबतो. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार.